नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. बनावट एचएसआरपी नंबर प्लेट करणाऱ्या दुकानावर कारवाई. 4 लाखांचा मुद्देमाल जप्त. राज्य शासन आणि मोटर वाहन विभागाची कोणतीही परवानगी घेतलेली नसताना बनावट एचएसआरपी नंबर प्लेट बनवून त्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या संतोष बबन यादव वय 31 राहणार यादव गल्ली साजनी याला स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर विभागानं रंगेहात पकडून त्याच्याकडील 4,06,000चा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झालाय. त्याला अटक करून इचलकरंजी येथील न्यायालयासमोर हजर केला असता त्याची जामिनावर मुक्तता झाली. साजनी तालुका हातकणंगले येथील बसस्टॉप शेजारी तो बनावट नंबर प्लेट बनवत होता. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या पथकाने साजनी बसस्टँड शेजारील संतोष यादव यांच्या मालकीच्या स्टेडियम आर्ट्स दुकानावर सकाळी 10 वाजता छापा टाकून बनावट एचएसआरपी नंबर प्लेट बनवत असलेल्या मशिनरी, साहित्य, नंबर प्लेट आणि इतर सामग्री जप्त केली. यामध्ये 2,50,000चे डायप्लेट एम्बस मशीन, 1 लाख किमतीचे IND छाप असलेला फाईल हिटर, नंबर प्लेट, त्याला लागणारं साहित्य असा 4,06,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबतची फिर्याद स्थानिक गुन्हे शाखेचे नवनाथ कदम यांनी दिली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब पवार करतात. संतोष यादव यांच्या रेडियमच्या दुकानात बनावट नंबर प्लेट बनवून ग्राहकाकडून 500 रुपये घेत असलेल्या त्याच्याकडे दुचाकी वाहनधारकांची रीग लागते. बनावट एचएसआरपी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन नोंदणी करून संतोष यादव बेकायदेशीरपणे नंबर प्लेट बनवत असल्याचं उघड झालं. जिल्ह्यात अशी पहिलीच कारवाई झाल्यानं शासनाने मोटर वाहन विभागाच्या परवानगीशिवाय काम करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत.